आपण नेहमी काय खावं याचा विचार करतो, पण काय खाऊ नये याकडे थोडं दुर्लक्षच होतं. इतकंच नव्हे तर रोजच्या आहाराचा अविभाज्य घटक असलेल्या काही पदार्थांचा शरीरावर हळूहळू दुष्परिणाम होतो, हेही तितकंच खरं आहे. हो, अगदी साखर आणि मीठ या पदार्थांना निसर्गोपचारात मंदविष पदार्थ असं म्हणतात. या पदार्थांचा आपल्या रोजच्या आहारात काही प्रमाणात समावेश असतो. त्यांचं प्रमाण कमी असलं तरीही आणि प्रमाण वाढलं तरीही शरीरावर दुष्परिणाम होत असतो. याची जाणीवही आपल्याला नसते. कसं ते आपण आता थोडक्यात पाहूयात. मिठाचा वापर मुख्यत्वे रोजच्या स्वयंपाकात केला जातो. तसंच पदार्थ टिकून ठेवण्यासाठी विशेषतः लोणची, मसाले, पापड यात भरपूर प्रमाणात मिठाचा वापर केला जातो. अर्थात शरीराला मिठाची गरज आहे हे निर्विवाद आहे. नैसर्गिक खाद्यपदार्थातूनही योग्य प्रमाणात मीठ मिळतं. पदार्थात वरून मीठ घालून खाण्याच्या सवयीनं स्वाद नष्ट होऊन पदार्थाची नैसर्गिक चव लागेनाशी होते. पूर्वी जे काळं मीठ मिळत होतं ते क्षारयुक्त होतं. नैसर्गिक आहारातल्या मिठापासून मिळणारं आयोडीन शरीरासाठी उपयुक्त ठरतं. भाज्यातून विशेषतः पालेभाज्यांमधून जे क्षार मिळतात ते पुरेशा प्रमाणात असतात. त्यामुळे अधिक प्रमाणात मिठाचं सेवन टाळावं. पापड, लोणची, चाट मसाला यासारख्या पदार्थांमध्ये अतिरिक्त मिठाचं प्रमाण असतं. अतिरिक्त मिठाच्या सेवनाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी जंक फूड किंवा फास्ट फूड खाणं कमी केलं पाहिजे. आदिती दातार, जय महाराष्ट्र, मुंबई. पापड, लोणची असे जे पदार्थ असतात त्याच्यामधून आपल्या तोंडाला रुचकर अशी चव येत असते. पण या पदार्थांमुळे आपल्या शरीरामध्ये मिठाचं प्रमाण हे वाढत असतं. हेही तितकंच खरं आहे आणि तितकंच महत्वाचं आहे. मिठाचे कशा प्रकारे दुष्परिणाम होऊ शकतात, अशा वेळेला आपण आपली काळजी कशी घेतली पाहिजे या विषयावरच आता आपण चर्चा करणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर रश्मी माधोलकर, ज्या सिनियर डायटिशियन आहेत कोहिनूर हॉस्पिटलच्या. रश्मीजी, तुमचं स्वागत आमच्या या स्टुडिओमध्ये. जसं आता आपण पाहिलेलं आहे की मीठ हे जरी तोंडाला चव आणणार असलं तरी हे फार घातक असू शकतं जर अतिसेवन झालं तर. जर आपण पाहिलं तर काही असे पदार्थ असतात जसे काही पालेभाज्या, मासे, ज्याच्यामध्ये अगोदरच क्षार असतात, मीठ असतं आणि वरतून जेव्हा आपण आपल्या पद्धतीने त्याच्यावर मीठ टाकतो तेव्हा त्याच्यामधलं मिठाचं जे प्रमाण असतं ते वाढतं. मग असे पदार्थ असतात ते आपल्या शरीरासाठी किती घातक असतात आणि किती चांगले असतात? जसं तुम्ही सांगितलं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक्स्ट्रा मीठ हे असतं, म्हणजे नॅचरली मीठ असतं. ते आपल्या शरीरासाठी योग्य आहे कारण ते नॅचरल आहे. पण त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा म्हणजे आपण जेवणात मीठ टाकतो बनवताना किंवा मग एक्स्ट्रा आपण जे तुम्ही जसं दाखवलं पापड, लोणची वगैरे खातो ते आपल्यासाठी चांगलं नाहीये. तर जे आपण हे नॅचरली फूड खाऊ त्याच्यातनं आपल्याला जितकं मीठ मिळेल ते आपल्या शरीरासाठी योग्य आहे. पण त्या गोष्टी बनवताना किंवा त्यांना आपण जितकं प्रोसेस करतो त्याच्यातनं जितकं त्याच्यात एक्स्ट्रा मीठ ऍड होतं ते शरीरासाठी चांगलं नाहीये. रश्मीजी, नेमकी आपल्या शरीराला किती मिठाची आवश्यकता असते? प्रत्येकाच्या शरीरावरती डिपेंड आहे. पण तसं बघायला गेलं तर 2 ते 3 ग्राम मीठ दिवसभरात शरीरासाठी योग्य आहे. म्हणजे शरीरात मीठ सोडियमच्या रूपात असतंच, पण त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा दिवसभरात 2 ते 3 ग्राम एका नॉर्मल व्यक्तीने खाणं गरजेचं आहे. डॉक्टर रश्मी, आता जर आपण पाहिलं तर बाजारामध्ये अनेक प्रकारचे मिठाचे प्रकार उपलब्ध असतात. बरोबर. मग याच्यामधले कुठल्या मिठाचे प्रकाराचं आपण सेवन करावं आणि कुठल्या प्रकारचं मीठ आपण सेवन करू नये? मिठाचे प्रकार बरेच आहेत. म्हणजे तसं बघायला गेलं तर कंपनीज वेगळ्या आहेत. मीठ हे नेहमी सेमच राहतं. बरेचसे आलेत आता की पोटॅशियम युक्त मीठ, ज्याच्यात सॉल्टचं म्हणजे आपल्या सोडियमचं प्रमाण कमी असेल आहे. त्याच्यात जे पोटॅशियम युक्त मीठ आहे त्याच्यात सोडियमचं प्रमाण कमी आहे, पण सोडियम आहेच, म्हणजे मीठ हे आहेच. त्यामुळे असं काही स्पेसिफिक नाहीये कुठलं मीठ खावं. मीठ हे जितकं म्हणजे ऍडिक्वेट क्वांटिटीमध्ये खावं. असं कुठलं स्पेसिफिक एक मीठ खावं असं सांगता येणार नाही. नॉर्मल मीठ सगळ्यांनी खावं. स्पेसिफिक असं काही नाही, म्हणजे कुठलं चांगलं कुठलं वाईट असं नाहीये. डॉक्टर रश्मी, जसं आपण आता पाहिलं की काही घरांमध्ये मीठ खाण्याचं प्रमाण हे अधिक असतं. जेव्हा ते दुसऱ्यांच्या घरामध्ये जातात तेव्हा त्यांना मिठाचं प्रमाण कमी लागतं आणि ते वरतून मीठ घालतात. त्यामुळे याचा संबंध काही हार्मोन्सशी वगैरे आहे का? की म्हणजे एखाद्याला म्हणजे लहानपणापासूनच मीठ खाण्याची सवय असते आणि त्याला कुठल्याही प्रकारचे आजार झालेले नसतात किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास होत असतो, म्हणजे त्याला तेवढ्या मिठाची सवय झालेली असते.
हॉर्मोन्स रिलेटेड असं नाहीये. हा. जर मला लहानपणापासून एखाद्या पदार्थामध्ये किंवा सगळ्या पदार्थांमध्ये मीठ जास्त खाण्याची सवय झाली तर मोठेपणीही मला तीच सवय राहणार. एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर माझ्या घरात समजा भात शिजत असला आणि त्या भातात मीठ टाकून तो शिजत असला आणि मी उद्या समजा शेजाऱ्यांच्या घरी गेली ज्यांच्या घरी भात नॉर्मल बनतो त्याच्यात मीठ टाकलं जात नाही तर मला तो भात नक्कीच आवडणार नाही. मग जसं आपल्या घरनं आपल्याला सवयी लागतात त्या हिशोबाने आपल्याला ते पुढे जाऊन आपण कॅरी करतो असं आहे. म्हणजे असं काही स्पेसिफिक रिलेटेड नाहीये ते. डॉक्टर रश्मी, जेव्हा आपल्याला बीपीचा त्रास होतो बेसिकली तेव्हा असं म्हटलं जातं की मीठ कमी खा. म्हणजे हाय ब्लड प्रेशर असेल तर म्हटलं जातं की कमी मीठ खा आणि जर लो ब्लड प्रेशर असेल तर म्हटलं जातं की मीठ थोडंसं जास्त खा. मग आता यावेळेला जेव्हा एखाद्या व्यक्तीला मीठ जास्त खाण्याची सवय असते मग त्या व्यक्तीसाठी पर्याय काय असतो? कारण तो एकदमपणे जर त्याच्या आहारामधून तेवढं जर मिठाचं प्रमाण कमी झालं तर त्याला जेवण रुचकर लागत नाही, मग तो जेवण खाणं टाळतो. मग अशा व्यक्तीसाठी पर्याय काय असू शकतो? अशा व्यक्तींनी भाज्यांमध्ये टॅमरिंड म्हणजे आपण चिंचेच्या पाण्याचा वापर करू शकतो. जेवणाच्या वरती लिंबू पिळून घेऊ शकतो जेणेकरून ते जेवण जास्त रुचकर लागेल. किंवा थोड्या प्रमाणात चाट मसाल्याचा वापर करू शकतो, फार कमी प्रमाणात, पण लिंबू किंवा आपलं टॅमरिंड हे जास्त वापरू शकतो. शिवाय आजकाल बरेचसे हर्ब्स आलेले आहेत मार्केटमध्ये जे की सोडियम फ्री असतात टोटली. ते हर्ब्स थोडेसे वरणाचा स्प्रिंकल केले तर जेवण तितकंच रुचकर लागेल जितकं आपण पूर्ण म्हणजे प्रॉपर जास्त प्रमाणात मीठ टाकून खाल्लं तर लागेल. डॉक्टर रश्मी, बरोबर आहे तुमचं. मी प्रेक्षकांना एक सांगू इच्छिते, जर तुमचे काही प्रश्न असतील आणि तुम्हाला जर त्याच्यावर काही समाधान उत्तरांचं घ्यायचं असेल तर तुम्ही थेट डॉक्टर रश्मी माधोलकर यांना प्रश्न विचारू शकता. आमचा टोल फ्री जो क्रमांक आहे तो इथे फ्लॅश होतोय खाली, तुम्ही त्या नंबरवर कॉल करू शकता आणि तुमचे जे प्रश्न आहेत ते थेट आपल्या डॉक्टरांना विचारू शकता. आता आपल्याला एक कॉल येतोय मनोज यांचा. मनोज, जो तुमचा प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. हा मॅडम. हा बोला. हा, मला स्किनला काय मनोज, तुमचा आवाज जो आहे तो ब्रेक होतोय. तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा आणि थोडं नेटवर्कमध्ये या. हो मॅडम, मिठामुळे स्किनला काही प्रॉब्लेम का, साईड इफेक्ट? डॉक्टर रश्मी, मनोज यांचा असा प्रश्न आहे की मिठाचं अतिसेवन केल्यामुळे स्किनला काही प्रॉब्लेम होतात का? स्किनला असे डायरेक्ट काही प्रॉब्लेम नाही आहेत. म्हणजे असे काही रिसर्चेस नाही आहेत की एक्स्ट्रा मीठ खाल्ल्यामुळे स्किनला काही प्रॉब्लेम्स होतील. कारण आपण जितकं मीठ खातो तितकं घामाच्या स्वरूपाने आपलं स्किन एक्सक्रीट करत असतं. पण असे काही स्पेसिफिक आजार नाही आहेत की मीठ भरपूर खाल्ल्याने तुमच्या स्किनला काही डायरेक्ट इफेक्ट्स होतील. डॉक्टर रश्मी, मिठाच्या अतिसेवनामुळे कुठल्या प्रकारचे आजार उद्भवू शकतात? म्हणजे ब्लड प्रेशर तर हा तर आहेच, पण याच्याखेरीज आणखी काय आजार होऊ शकतात? मीठ जास्त खाल्ल्याने ब्लड प्रेशरच वाढल्या कारणाने त्यालाच रिलेटेड जे आजार आहेत जसे हार्टचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात, स्ट्रोक होऊ शकतो, अटॅकचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. दुसरं म्हणजे किडनी आपल्याला माहित असेलच की किडनी कंटिन्युअसली जे काही शरीरातले म्हणजे गरजेच्या वस्तू आहेत ते रिसायकल करत असते. त्यामुळे जर आपण कुठलाही एलिमेंट जास्त खाल्ला, त्याचप्रमाणे जर मीठ जास्त खाल्लं तर मग किडनीवरती प्रेशर येऊ शकतं. तर तोही एक फॅक्टर आहे. म्हणून आपण बघितलंय की किडनी पेशंट्सला बऱ्याच वेळेला सोडियम पोटॅशियम त्यांचे इम्बॅलन्स झाल्यामुळे मिठाचा वापर कमीच करावा लागतो. तर तो एक भाग लोकांना माहित नाहीये. लोकांना फक्त एवढंच वाटतं की मीठ जास्त खाल्ल्याने ब्लड प्रेशरच होतो, पण त्याच्या रिलेटेड जे बऱ्याचशा गोष्टी आहेत जसं हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा किडनीचे प्रॉब्लेम्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी पण होऊ शकतात. नक्कीच डॉक्टर रश्मी, आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. आपण एका ब्रेकसाठी थांबतोय, पण मी प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगू इच्छिते, जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही थेट डॉक्टरांचा लाईव्ह सल्ला घेऊ शकता. यासाठी जो आपला टोल फ्री क्रमांक आहे तो आमच्या स्क्रीनवर फ्लॅश होतोय. आता इथेच थोड्या वेळासाठी थांबतोय, ब्रेक घेण्याची वेळ झाली आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र. मिठाचं अतिसेवन हे आपल्याला घातक ठरू शकतो, या विषयावरच आता आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत आहेत डॉक्टर रश्मी माधोलकर. डॉक्टर रश्मी, आता आपल्याला एक पुढचा कॉल येतोय सुरेश तावडे यांचा अकोल्यावरून. सुरेशजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा.
सुरेश, तुमच्या टीव्हीचा आवाज जो आहे तो कमी करा आणि तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. हा ठीक आहे मॅडम. बोला. हा नमस्कार मॅडम. हा नमस्कार, बोला. मॅडम मला जेवण करताना मिठाचं प्रमाण माझं जास्त आहे, हा तर त्याचा काही परिणाम, वाईट परिणाम होऊ शकतो काय शरीरावर? सुरेशजी, आपली तीच चर्चा आता सुरू आहे की जर अतिसेवनामुळे, मिठामुळे, अतिसेवन जर केलं मिठामुळे तर काय प्रकारचे आजार होऊ शकतात. जसं आता आपल्यासोबत आहे डॉक्टर रश्मी माधोळकर, त्यांनी जसं सांगितलेलं आहे की ब्लड प्रेशर हा तर त्रास आहेच आणि शिवाय किडनीचा त्रासही होतो, हार्टवर सुद्धा प्रेशर येतो. तुमचे आणखीन काही प्रश्न आहेत का? त्यांना की मला वारंवार टॉयलेटला जावं लागते, तर मिठाच्यामुळे तर नाही जावं लागत मला, जास्त मीठ खाण्यामुळे तर नाही जावं लागत मला, हा मला विचारायचा होता प्रश्न त्यांना. अच्छा, डॉक्टर रश्मी यांचा हा असा प्रश्न आहे की त्यांना जास्त मीठ खाल्ल्यामुळे टॉयलेटला जावं लागतंय, तर याचा काही संबंध असू शकतो का? असा काही संबंध तर नसणार आहे. एक कारण असू शकतं की मीठ जास्त खाल्ल्याने शरीरात पाणी जास्त खेचलं जातं, ज्याला आपण वॉटर रिटेन्शन म्हणतो. पण ह्याचा अर्थ असं नाहीये की त्याच्यामुळे तुम्हाला सलग टॉयलेटला जावं लागेल. त्यापेक्षा तुम्ही एकदा चेकअप करून घेतलेलं जास्त चांगलं आहे. नक्कीच डॉक्टर रश्मी, तुमच्या या प्रश्नाने, उत्तराने सुरेश यांच्या प्रश्नाचं समाधान नक्कीच झालेलं असेल. डॉक्टर रश्मी, तुम्ही इथे आलात, तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात, त्याच्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद. आपल्याला वेळेअभावी इथेच थांबावं लागतंय. एकूणच ही जी आपली चर्चा आहे ते या मुद्द्यावरच आपण इथे संपवतोय की अतिसेवन हे शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी हे फार घातक आहे. त्याच्यामुळे मिठाचं अतिसेवन करणं टाळावं, जेणेकरून आपलं आरोग्य हे सुदृढ राहील, चांगलं राहील, आरोग्य संपन्न राहील. कारण माझं आरोग्य आहे माझ्याच हाती. या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त.